प्रकरण 18. अनेकदा एखादी मोठी घटना अनेक छोट्या छोट्या घटनांच्या निर्मितीस कारणीभूत होत असते. आता हेच पहा ना, कॅनेडियन मेरीटाईम प्रोव्हिन्सच्या चीफ मिनिस्टरांच्या राजकीय दौऱ्यात प्रिन्स एडवर्ड आयलंडचा समावेश करण्याच्या निर्णयाचा ग्रीन गेबल्स येथील लहान ॲनी शर्लीच्या नशिबाशी संबंध असण्याचे काहीच कारण नव्हते. पण त्या निर्णयामुळे ॲनीच्या अंगच्या गुणांना अधिक उजाळा मिळाला. जानेवारी महिन्यात मेरीटाईम प्रोव्हिन्सच्या चीफ मिनिस्टरांची मोठी सभा शार्लोट टाउन येथे झाली. ॲव्हनली येथील बहुतेक लोक चीफ मिनिस्टरांच्या बाजूने होते. त्यामुळे गावातील जवळपास सर्व स्त्री पुरुष ॲव्हनलीपासून 30 मैल दूर असलेल्या शार्लोट टाउन येथे सभेला गेले. मिसेस लिंड आपल्या पतीसह सभेला गेल्या. त्यांना राजकारणाची आवड होती. मिस्टर लिंड मात्र घोडागाडी चालवण्यासाठी आणि घोड्यांच्या देखभालीसाठी सोबत गेले होते. मारिलाला सुद्धा राजकारणात रस होता. शिवाय चीफ मिनिस्टरांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी चालून आली होती. म्हणून मिस्टर आणि मिसेस लिंड सोबत मारिला पण गेली होती. दुसऱ्या दिवशी परत येईपर्यंत घरची जबाबदारी ॲनी आणि मॅथ्यू यांच्याकडे सोपवली. त्यामुळे मारिला आणि रेचल बरोबर सभेच्या ठिकाणी गुंतली होती. ग्रीन गेबल्समध्ये मॅथ्यू आणि ॲनी किचनमध्ये बसले होते. जुन्या पद्धतीच्या वॉटरलू स्टोवच्या आगीच्या निळ्या पिवळ्या ज्वाळांचे प्रतिबिंब खिडकीच्या काचेवर चमकत होते. मॅथ्यू सोफ्यावर बसून वकिलांबरोबर चर्चा करत होते, तर जवळच ॲनी अभ्यास करत बसली होती. पण वारंवार तिची नजर घड्याळाकडे जात होती. तिथे जेन अँड्रूजने त्या दिवशी तिला वाचायला दिलेले एक नवीन पुस्तक तिथे ठेवले होते. जेनने पुस्तकाची इतकी तारीफ केली होती की ॲनीचे हात पुस्तक उचलण्यासाठी शिवशिवत होते. पण अभ्यासाच्या वेळी गोष्टीचे पुस्तक हातात धरल्यास गिल्बर्ट ब्लिथचा नंबर येईल, हे सत्य नाकारण्याजोगे नव्हते. ॲनीने मॅथ्यूने त्यांच्या वेळी भूमिती हा विषय अभ्यासक्रमात होता का असा प्रश्न केला. मॅथ्यूने नकारार्थी मान हलवली. ॲनीने निव्वळ भूमिती या एका विषयामुळे तिला आपले सर्व भवितव्य अंधकारमय होईल अशी भीती बोलून दाखवली. यावर मॅथ्यूने त्यांच्याजवळ फिलिप सर ॲनीच्या हुशारीचे कौतुक करत होते असे सांगितले. ॲनी म्हणाली, भूमितीच्या बाबतीत फिलिप सर अगदी गोंधळून सोडतात. त्यामुळे मला नीट समजत नाही. आता आम्हाला शेती हा विषय पण अभ्यासासाठी आहे, त्यामुळे बरीच उपयुक्त माहिती मिळते. तिकडे मारिला आणि मिसेस लिंड सभेमध्ये भाषण ऐकत असतील. मिसेस लिंड महिलांना मतदानाचा हक्क मिळायला हवा असे म्हणत होत्या. मॅथ्यू, तुम्ही कोणत्या बाजूला आहात? अर्थात कन्झर्वेटिव्ह, मॅथ्यूने उत्तर दिले. मी पण कन्झर्वेटिव्ह आहे, पण आमच्या वर्गातील काही मुले लिबरल पक्षाच्या विचारांची आहेत. तुम्हाला माहिती आहे का, फिलिप सर दररोज संध्याकाळी प्रिसी अँड्रूजला घरी शिकवण्यासाठी जातात. खरं तर मिरांडा स्लोन देखील प्रिसीसारखीच प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे, पण तिला फिलिप सर जास्त मदत करत नाहीत. असे का या गोष्टीचा मला उलगडा होत नाहीये. आपल्याला पण बऱ्याचशा गोष्टी समजत नाहीत असा खुलासा मॅथ्यूने केला. मला वाटते मला माझा अभ्यास अगोदर पूर्ण करायला हवा. त्याशिवाय मला जेन अँड्रूजने दिलेले पुस्तक वाचता येणार नाही. परंतु जर ते सतत डोळ्यासमोर दिसत असेल ना, तर वाचायचा मोह आवरणे कठीण होते. मी सरळ कपाटात ठेवून कपाटाला कुलूप लावते आणि मॅथ्यू तुमच्याकडे त्याची चावी देते. पण मी अभ्यास पूर्ण करेपर्यंत मला तुम्ही चावी देता कामा नये. जर चावीच मिळाली नाही तरच अभ्यास पूर्ण होण्याआधीच
पुस्तक वाचायच्या मोहाला प्रतिकार करणे सोपे होईल. बरं, मी तळघरातून बटाटे आणायला जाणार आहे. तुम्हाला बटाटे आवडतील ना? ठीक आहे, चालेल. खरे पाहिले तर मॅथ्यूना बटाटे फारसे आवडत नसत, पण ॲनीची आवड त्यांना माहीत होती. ॲनी बटाटे घेऊन तळघरातील जिना चढत किचनमध्ये प्रवेश करत होती. तेवढ्यात घाबरीगुबरी झालेली डायना घरात शिरली. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. कडाक्याच्या थंडीत पळत आल्याने ती धापा टाकत होती. अगदीच घाईघाईत एक शाल पांघरून बाहेर पडलेली दिसत होती. तिला तशा अवस्थेत पाहताच ॲनीला आश्चर्याचा धक्का बसला आणि तिच्या हातातील ताट खाली पडले. त्यातील सर्व साहित्य पेट्या मेणबत्ती सकट घरंगळत खाली तळघरात जाऊन पडले. दुसऱ्या दिवशी ताट वितळलेल्या मेणबत्तीमध्ये रुतलेले मारिलाने पाहिले. दैव बलवत्तर म्हणून कुठे आग वगैरे लागली नव्हती. संकट टळले म्हणून मारिलाने देवाची करुणा भागली. डायना, काय झालं? तुझ्या आईने शेवटी आपल्या मैत्रीला होकार दिलाय का? ॲनीने विचारले. ॲनी, लवकर घरी चल. मिनीमे खूपच आजारी आहे. तिचा माकड खोकला बळावला आहे आणि आई बाबा बाहेरगावी सभेला गेले आहेत. आमच्या सोबतीला थांबलेली मेरी जो पण घाबरून गेली आहे. डॉक्टरांना बोलवायला जायला दुसरं कोणीही नाही. मिनीमेची हालत खूप वाईट झाली आणि मेरी जोला अशावेळी काय करावे हे माहीत नाही. मला खूप भीती वाटते. मॅथ्यू काहीही न बोलता कोट टोपी घालून बाहेर आले आणि जवळच्या कारमोडी गावात डॉक्टरांना बोलवायला जाण्यासाठी ते सॉरेल घोडी आणायला घाईघाईने तबेल्याकडे गेले. मला नाही वाटत की आज कोणी डॉक्टर त्यांना भेटतील. डॉक्टर ब्लेअर सभेला जाणार होते आणि डॉक्टर स्पेन्सर देखील बहुतेक गेले असावेत. मिसेस लिंड पण गावात नाहीत असे म्हणून डायना पुन्हा रडू लागली. रडू नकोस डायना, मला माकड खोकला बळावला तर काय करायचं हे माहीत आहे. मिसेस हॅमंडच्या मुलांना बऱ्याच वेळा हा आजार झाला होता. मी त्यांची काळजी घेतली होती. थोडी थांब, घरात इपेकॅक औषधांची बाटली शोधते. तुमच्याकडे असेलच याची खात्री नाही. ते यावेळी द्यावे लागेल. एकदा का कफ पडून गेला की मग काळजी करण्याचं काही कारण नाही. गडबडीने तिने बाटली शोधली आणि ती घेऊन दोघी डायनाच्या घरी निघाल्या. थंडगार वारे अंगाला झोंबत होते. सर्वत्र नीरव शांतता पसरलेली होती. संपूर्ण रस्ता हिमाच्छादित झाला होता. वाटेवरचे फरचे वृक्ष शुभ्र हिमकणांनी माखलेले होते. आकाशात ताऱ्यांच्या प्रकाशात वातावरण गूढरम्य भासत होते. अशा वेळी प्राणप्रिय मैत्रिणीसोबत असण्याचा आनंद आणि मिनीमेच्या तब्येतीची काळजी या दोन्ही गोष्टींमुळे ॲनीची द्विधा मनस्थिती झाली होती. घरी गेल्यावर ॲनीच्या लक्षात सर्व परिस्थिती आली. 3 वर्षांची मिनीमे खरोखरच खूप आजारी होती. सोफ्यावर तापाने तळमळत होती. श्वासाची घुरघुर मोठ्याने ऐकू येत होती. तिची काळजी घेण्यासाठी नेमलेली फ्रेंच मुलगी मेरी जो पूर्णपणे गांगरून गेली होती. काय करायचे हेच तिला समजत नव्हते. ॲनी कौशल्याने आणि तत्परतेने कामाला लागली. मिनीला माकड खोकला झाला होता. मी यापेक्षा जास्त त्रास होणारी हॅमंड यांची मुले पाहिली आहेत. आपल्याला सर्वात अगोदर खूप जास्त गरम पाणी लागेल. मग मेरी जोकडे वळून ॲनी म्हणाली, किटलीमध्ये अगदी थोडे पाणी आहे. स्टोव्हवर पाण्याचे मोठे पातेले तापवत ठेव. तोपर्यंत मी मिनीमेचे कपडे काढून तिला झोपण्याचा प्रयत्न करते.
त्याआधी मला तिला इपेकॅक औषधांचा डोस द्यायचा आहे. तू एक मऊ सुती कापड घेऊन ये. मिनीमे औषध घेताना खळबळ केली, पण ॲनी वस्ताद निघाली. डायना आणि मेरी जो ॲनीच्या मदतीला तत्पर होत्या. उत्साहाच्या भरात त्यांनी इतके पाणी गरम केले की एखाद्या दवाखान्यातील सर्व बाळांना ते पुरले असते. रात्री 3 वाजता मॅथ्यू डॉक्टरांना घेऊन आले. त्यासाठी त्यांना स्पेन्सरव्हिले या गावी जावे लागले. पण ते येईपर्यंत मिनीमेच्या आजाराला उतार पडला होता आणि तिला झोप लागली होती. ॲनीने डॉक्टरांना सर्व परिस्थिती विशद केली. मी निराशेने हार मानण्याच्या अगदी जवळ आले होते. तिची तब्येत जास्तच बिघडत चालली होती. त्यामुळे मला खूप भीती वाटू लागली. डायना आणि मेरी जोला मी धीर देत होते, पण मी मनातून घाबरून गेले होते. इपेकॅक औषधाचा अगदी शेवटच्या थेंबापर्यंत मी औषध पाजत राहिले. शेवटी 4-5 मिनिटात खोकल्याची उबळ आली आणि बराचसा कफ उलटून पडला. त्यानंतर तिला बरे वाटले. डॉक्टर मला इतके हायसे वाटले की मी ते शब्दात नाही सांगू शकत. मला त्याची कल्पना आहे. डॉक्टर म्हणाले, खरे पण त्यांना सुद्धा काय बोलावे हे कळेनासे झाले. मात्र दुसऱ्या दिवशी डायनाच्या आईबाबांना सांगताना ते म्हणाले, कदबड यांची लाल केसांची छोटी मुलगी भलतीच हुशार आहे. तिनेच तुमच्या मुलीचा जीव वाचवला, कारण मी येईपर्यंत उशीर झाला असता. तिच्या वयाच्या मानाने तिला खूपच जास्त समज आहे आणि कठीण परिस्थितीत योग्य निर्णय त्वरित घेऊन शांतपणे त्याची अंमलबजावणी करण्याची तिची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. जेव्हा ती मला सर्व परिस्थिती समजावून सांगत होती, तेव्हा तिच्या डोळ्यातील समज पाहिल्यावर मला तिचे कौतुक वाटले. सकाळी मॅथ्यूंच्या बरोबर पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकलेल्या रस्त्याने घरी परतताना रात्रीचे जागरण आणि थकावट विसरून ॲनी अखंड बोलत होती. खरोखरच किती सुंदर सकाळ आहे नाही का? मला खूप आनंद झालाय. मिसेस हॅमंडच्या 3 जुळ्या मुलींची उस्तवार करताना मला अगदी नकोसे वाटत असे, पण काल रात्री त्या अनुभवातून मिनीमेच्या जीवावरचे संकट टाळता आले. या गोष्टीचा मला अवर्णनीय आनंद झाला आहे. मात्र आज शाळेत जायला जमेल असे वाटत नाही. मला खूप झोप येत आहे. ठीक आहे, आज शाळेत नको जाऊस. घरी गेल्यावर झोपायला जा आणि चांगली झोप पूर्ण कर. घरातील कामे मी करेन, मॅथ्यूने दिलासा दिला. घरी गेल्यावर ॲनी झोपली. ती पार दुपारी उठून किचनमध्ये आली. तोवर मारीला घरी आली होती. ॲनीने उत्सुकतेने मारीलाला विचारले, तुम्ही चीफ मिनिस्टरना पाहिले का? कसे दिसत होते? हो, पाहिले. ते कसे दिसतात यापेक्षा भाषण कसे करतात हे महत्त्वाचे आहे. मला कन्झर्वेटिव्ह असल्याचा अभिमान वाटला. तुझे जेवण करून घे. खूप भूक लागली असेल. काल रात्रीचा सगळा प्रसंग मला मॅथ्यूने सांगितलाय. खरोखरच तुला माहिती होती म्हणून मिनीमेच्या जीवावरचे संकट टळले. कोणीही अशा वेळी गडबडून गेले असते. आता अगोदर जेवण करून घे, मग आपण बोलू. खरे पाहायला गेले तर मारीला ॲनीला काहीतरी महत्त्वाचे सांगणार होते, पण तिचे जेवण होईपर्यंत ती काहीच बोलली नाही. ॲनने तिची निळ्या प्लम्सची बशी संपल्यानंतर मारीला म्हणाली, मगाशी मिसेस बॅरी तुला भेटायला आली होती.
पण मी तुला उठवायला नकार दिला. मिनिमेचा जीव वाचवण्यासाठी तुझे आभार मानायचे होते. मागच्या वेळेच्या मनुका वाईनच्या प्रकरणात तुझा दोष नव्हता हे तिला आता पटले आहे. तिच्या वागण्याचा तिला खेद वाटत आहे अशी तिने कबुली दिली. तुला आज संध्याकाळी डायनाच्या घरी मैत्रीण म्हणून बोलावले आहे. काल रात्रीची थंडी डायनाला थोडी बाधली म्हणून ती येऊ शकली नाही. ॲनी आता लगेच आनंदाने हरकून जाऊ नकोस हा. ॲनीचा चेहरा आनंदाने फुलून आला होता. मारीला, मी आता लगेच जाऊ का? माझी जेवणाची भांडी मी आल्यावर घासून ठेवेन. या एवढ्या भावनाविवश प्रसंगी भांडी घासत बसणे मला काही रुचत नाही. ठीक आहे, जा पळ. अगं, पण बाहेर थंडी आहे. कोट टोपी घालून जा, नाहीतर सर्दीने आजारी पडशील. आणि झटकन आवरून पळाली. बऱ्याच उशिरा संधी प्रकाशात नाचत नाचत घरी आली. प्रकरण 19. फेब्रुवारी महिन्यातील एका संध्याकाळी ॲनी पळत पळत मारिलाकडे आली आणि एका महत्त्वाच्या कामासाठी डायनाच्या घरी जाऊन येण्यासाठी परवानगी मागू लागली. अर्थात मारीला अंधार पडल्यावर डायनाला भेटायला जायला परवानगी देणे तसे कठीणच होते. तिने विचारले, तुम्ही दोघी शाळेतून तर एकत्रच आलात. शिवाय नंतर अर्धा तास बाहेर बर्फ पडलेला असताना बडबड करत उभ्या होत्या. त्यामुळे परत आता तिला भेटायला जायची काही गरज नाही. नेहमीप्रमाणे ॲनी एवढ्या लवकर हार मानणारी नव्हती. तिने पुन्हा एकदा विनंती केली की खरंच डायनाला काही वेगळे महत्त्वाचे बोलायचे, म्हणून तिथे जाणे गरजेचे आहे. यावर मारिलाने विचारले की ही गोष्ट तिला कशी काय समजली. ॲनीला मग त्या दोघींमधील सांकेतिक खाणाखुणांचा खुलासा करावा लागला. जर काही विशेष महत्त्वाची गोष्ट असेल तर आम्ही एक पेटी मेणबत्ती खिडकीतून उजेड अशी ठेवतो आणि कार्डबोर्डाने तिचा उजेड अडवून अथवा पाडून आम्ही संदेश देतो. हा तुमचा मूर्खपणा एखाद वेळी घरादाराला आग लावेल, असे मारीला रागारागाने म्हणाली. ॲनीने संदेशवहन यंत्रणा कशी राबवण्यात येते याची माहिती दिली. दोनदा कार्डबोर्ड मेणबत्ती समोर पुढे मागे केला तर तुम्ही तिथे आहात काय? 3 वेळा संकेत दिला तर होय, 4 वेळा दिला तर नाही आणि 5 वेळा सिग्नल दिला तर लवकरात लवकर या. अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. नुकताच डायनाने 5 वेळा संकेत दिला. तिने आता कशासाठी बोलावले आहे म्हणून माझा जीव टांगणीला लागला. मग मी तिच्याकडे पटकन जाऊन येऊ का? ठीक आहे, पण 10व्या मिनिटाला तू परत घरी आलेली दिसली पाहिजे, मारीला थोड्या गुस्स्यातच म्हणाली. पुढच्या 10 मिनिटात आणि धावत धावत जाऊन परत आली आणि लगेच पुढच्या मोर्चे बांधणीला लागले. मारीला, तुम्हाला माहीत आहे का, उद्या डायनाचा वाढदिवस आहे. तिच्या आईने शाळा सुटल्यावर त्यांच्याकडे राहायला बोलावले आहे. उद्या संध्याकाळी उशिरापर्यंत गावातील सभागृहात कथा, कविता आणि नाट्य वाचनाचा आणि वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले. त्यासाठी डायनाचे चुलत भाऊ न्यू ब्रिजहून घोड्याच्या मोठ्या स्लेजमधून येणार आहे आणि डायनाला घेऊन सर्वजण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मला पण तिच्यासोबत आग्रहाने यायला सांगितले आहे. तुम्ही मला परवानगी द्याल ना? माझी तिच्याबरोबर जाण्याची खूप इच्छा आहे. शांतपणे ऐक.
तू रात्रीची तिच्याकडे राहायला जाणार नाहीस आणि त्या कार्यक्रमाला तर मुळीच नाही. मला लहान मुलींनी अशा कार्यक्रमांना पाठवणे म्हणजे मूर्खपणा वाटतो. मारिलाने विषय संपवला. खरंच मारिला, हा कार्यक्रम खूप चांगला आहे. मला जाऊ दे ना. अजिबात नाही. मी कार्यक्रमाला जाण्यासाठी आणि संपूर्ण रात्र बाहेर राहायला परवानगी देणार नाही. मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते की डायनाची आई कशी काय यासाठी तयार झाली. हा खूप खास कार्यक्रम आहे. एकतर डायनाचा वाढदिवस आहे आणि कार्यक्रमात खूप चांगले सादरीकरण होणार आहे. प्रीसी कर्फ्यू मस्ट नॉट रिंग टू नाईट वाचणार आहे. शिवाय गायन वादन, कविता वाचन, नाट्य वाचन पण आहे. पाद्री महोदय प्रमुख अतिथी आहेत. ते संबोधन करणार आहेत. ते नेहमीच्या प्रवचनासारखे असेल असे तिची आई म्हणत होती. मी काय सांगते ते ऐक. बूट काढून झोपायला जा. 8 वाजून गेलेत. शेवटचा प्रयत्न म्हणून ॲनी म्हणाली. मिसेस बॅरीनी मला डायनाबरोबर त्यांच्या विशेष अतिथींसाठी असलेल्या बेडरूममध्ये झोपायला देण्याचे ठरवले. हा विशेष अतिथी म्हणून मला हा सन्मान मिळावा असे तुम्हाला पण आवडेल ना. रडत रडत ॲनी तिच्या खोलीकडे जाताना मॅथ्यूने पाहिले. ते हा सर्व संवाद ऐकत होते. ते मारिलाला म्हणाले, मारिला, मला वाटते तिच्या मनात एवढी जायची इच्छा आहे तर तिला जाऊ देवे. मी याला परवानगी देणार नाही. तिची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. कृपया तू त्यात हस्तक्षेप करू नकोस. ठीक आहे, मी हस्तक्षेप करत नाही. मला स्वतःचे मत मांडले म्हणजे हस्तक्षेप केला असे होत नाही. आणि माझे मत आहे की तू ॲनीला जाऊ दिले पाहिजे. उद्या ती चंद्रावर जाते म्हणाली तरी तू तिला जाऊ देत असे मत मांडशील, यात कोणतीच शंका नाही. मी तिला रात्री डायनाबरोबर राहायला हो म्हणाले असते, पण या कार्यक्रमासाठी नाही म्हणायचे कारण रात्री थंडी बाधली तर आजारी पडायची. शिवाय आठवडाभर तीच गोष्ट डोक्यात घेऊन निरर्थक बडबड चालू राहील, यात काहीच शंका नाही. तिच्या या अतिउत्साहाला आवर घालायला हवा असे मला वाटते. मला तिचा स्वभाव आणि तिच्यासाठी काय बरे वाईट आहे ते तुझ्यापेक्षा जास्त समजते. मारिलाचा युक्तिवाद तिच्या दृष्टीने योग्य होता. मॅथ्यूना युक्तिवाद करणे जमत नसे, पण आपले मत ठामपणे मांडत म्हणाले, तरीसुद्धा माझ्या मते तिला जाऊ देणे योग्य असेल. मारिलाने पुढे वाद वाढवला नाही आणि शांतपणे झोपायला निघून गेली. सकाळी ॲनी ब्रेकफास्टची भांडी धुत असताना मॅथ्यू धान्याच्या कोठाऱ्याकडे जाताना क्षणभर थांबून मारिलाला म्हणाले, मला वाटतं तू ॲनीला जाऊ द्यायला हवं. मारिला. मारिला काय उत्तर द्यावे या विचारात पडले आणि नंतर निरुपाय होऊन तिखट स्वरात म्हणाली, ठीक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे ती जाऊ शकते. तसे न झालेले तुला स्वतःला आवडणार नाही. हातातील ओले फडके तसेच घेऊन ॲनी धावत आली आणि मारिलाला म्हणाली, मारिला, परत एकदा ते गोड शब्द मला ऐकवा ना. तू एकदा ऐकले आहेस तेवढे पुरेसे. हा मॅथ्यूचा निर्णय आहे. मी त्यापासून दूर आहे. जर तुला रात्रीची थंडी बाधली आणि आजारी पडलीस तर मला बोल लावू नका. अँड शर्ली, तू तुझ्या हातातल्या फडक्याचे पाणी सगळीकडे पडून त्यांचे डाग पडत आहेत. याकडे जरा लक्ष ठेव. इतकी निष्काळजी मुलगी मी आजवर कुठेच पाहिली नव्हती. खरे आहे, माझ्यामुळे तुम्हाला रोज नव्या त्रासाला सामोरे जावे लागते. माझ्याकडून रोज काहीतरी नवीन चुका होतात. शाळेला जाण्यापूर्वी मी सर्व व्यवस्थित पुसून कोरडे करेन. मारिला,
मला खरोखरच त्या कार्यक्रमाला जायला मनापासून आवडेल. मी कधीच गेलेली नाही. जेव्हा इतर मुली अशा कार्यक्रमाविषयी बोलतात तेव्हा मला खूप वाईट वाटते. तुम्हाला माहीत नाही, मॅथ्यूनं समजले असेल. कोणी आपल्याला समजून घेतले तर खूप चांगले वाटते. सतत या विषयावर डायनाबरोबर चर्चा करण्याच्या नादात गिल्बर्टने स्पेलिंग टेस्ट आणि तोंडी अंकगणितात तिला मागे टाकले. आज वर्गात प्रत्येकाच्या तोंडी एकच गोष्ट होती. कित्येक मुलांची मोठी भावंडे भाग घेणार होती. ग्रंथालयाच्या मदतीसाठी कार्यक्रम होणार असल्याने प्रत्येकी 10 सेंट तिकीट होते. कॅरी स्लोनच्या वडिलांनी मारिलासारखे लहान मुलींना कार्यक्रमाला न पाठवण्याचे धोरण अवलंबल्याने बिचारी नाराज होऊन हिरमुसली होती. ॲनीचा उत्साह त्या दिवशी शाळा संपल्यावर डायनाच्या घरी गेल्यावर ओसंडून वाहू लागला. दोघी एकमेकींच्या मदतीने खूप छान पद्धतीने तयार झाल्या. डायनाच्या फरचे जॅकेट, टोपी आणि नवीन फॅशनच्या कपड्यांच्या तुलनेत ॲनीला आपल्या जुन्या फॅशनच्या कपड्यांचे थोडे वैषम्य वाटले, पण तिने फारसे मनावर घेतले नाही. डायनाचे मामेभाऊ घोड्यांच्या मोठ्या स्लेजमधून आले. सर्वजण त्यांच्या स्लेजमधून कार्यक्रमाच्या ठिकाणी निघाले. बर्फाच्या गुळगुळीत रस्त्यावरून स्लेजमधून जाताना गंमत वाटत होती. सूर्यास्ताचे लाल सोनेरी रंगाचे आकाश, बर्फाच्छादित टेकड्या, सेंट लॉरेन्स खाडीतील खोल निळे पाणी, स्लेजच्या किणकिणत्या घंटांचा नाद आणि आनंदी हास्याचे फवारे. ॲनीच्या कल्पनाशक्तीला नवनवीन धुमारे फुटत चालले होते. अद्भुत रम्य वातावरण भासत होते. भारावून गेलेल्या ॲनीने डायनाचा हात पकडला आणि विचारले, हे सर्व सुंदर स्वप्न असल्यासारखे वाटते, नाही का? मी कशी दिसते? तू खूप छान दिसतेस, डायना म्हणाली. त्या रात्रीचा कार्यक्रम म्हणजे श्रोत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानीच होती. प्रिसी अँड्रूजने गुलाबी रंगाचा रेशमी गाऊन परिधान केला होता. गळ्यात मोत्यांची माळ, केसात कार्नेशनची फुले माळली होती. तिने कर्फ्यू मस्ट नॉट रिंग टू नाईट ही शूर युवतीच्या प्रेमाची कविता सादर केली. मिस्टर फिलिप्सने सीझर मृत झाल्यावर मार्क अँटोनीचे अफाट जनसमुदायाला उद्देशून केलेले वक्तृत्व अत्यंत हृदयस्पर्शी स्वरात सादर केले. सॅम स्लोनने एक विनोदी कविता सादर केली. ॲनीला संपूर्ण कार्यक्रमातील फक्त एक कार्यक्रम रुचला नाही. जेव्हा गिल्बर्ट ब्लीथने बिगेन ऑन द राईन ही युद्धभूमीवर घायाळ जर्मन सैनिक आपला शेवटचा निरोप आपल्या जीवलगांना देताना एक हृदयस्पर्शी कारुण्यमय कविता सादर करताना ॲनी लायब्ररीचे पुस्तक वाचत बसली. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा निर्विकारपणे ताट बसली होती. त्या घरी गेल्या तेव्हा 11 वाजून गेले होते. घरातील मंडळी झोपली होती. घरात अंधार आणि शांतता होती. दोघेही कपडे बदलण्यासाठी खोलीत गेल्या. हळू आवाजात अजून त्यांची कार्यक्रमाविषयी गप्पा चालू होत्या. डायनाने न राहून ॲनीला विचारले की गिल्बर्ट ब्लीथच्या सादरीकरणावर इतके दुर्लक्ष का केले. नेमकी हीच गोष्ट ॲनीला खटकली. तिने शक्य तितक्या सौम्य शब्दात डायनाला याबाबत प्रश्न विचारू नयेत असे सुचवले आणि थोडे विषयांतर म्हणून खेळकरपणे पळत पळत गेस्ट रूममध्ये दोघींपैकी कोणी प्रथम बेडवर पोहोचतो अशी शर्त लावण्याची सूचना केली. आणि डायनाने लगेच उचलूनही धरली. 1, 2, 3 म्हणताच दोघे दार उघडे असलेल्या गेस्ट रूममध्ये शिरल्या आणि धपकन दोघींनी एकाच वेळी बेडवर उडी मारली. त्या क्षणी कोणाच्या तरी मोठ्याने किंचाळण्याच्या पाठोपाठ वेदनेने कळवळण्याचा आवाज आला. अरे देवा!
एका वयस्कर स्त्रीचा आवाज ऐकू आला. दोघीही भीतीने थरथरत कशा बशा खोलीच्या बाहेर पडल्या आणि त्यांनी थेट माडीवरची बेडरूम गाठली. डायना, खोलीत कोण होतं? ॲनीने विचारलं. भीतीने तिची गाळण उडाली होती. ती जोसेफिन आंटी होती. डायना आता थोडी सावरली होती. आत्ता ती प्रचंड रागावणार हे मात्र नक्की. खूप मोठा गडबड गोंधळ झालाय. जोसेफिन आंटी तुझ्या कोण लागतात? ॲनीने विचारले. ती माझ्या वडिलांची आत्या आहे आणि शार्लोट टाऊनमध्ये राहते. ती भयंकर खाष्ट म्हातारी आहे. लहान मुलांची दंगामस्ती तिला अजिबात आवडत नाही. इथे आली की सर्वांना सतत रागावत असते. ती येणार आहे हे माहिती होते, पण आजच येईल आणि गेस्ट रूममध्ये दार उघडे ठेवून झोपेल याची मला खरंच कल्पना नव्हती. आता उद्या काय पुढ्यात वाढून ठेवले ते देवच जाणे. असे डायनाने म्हटल्यावर नाही म्हणले तरी ॲनी पण घाबरून गेली होती. दुसऱ्या दिवशी रात्रीच्या गोंधळाची काहीच कल्पना नसलेल्या मिसेस बॅरी डायना आणि ॲनी दोघींना उद्देशून म्हणाल्या, करमणुकीचा कार्यक्रम कसा झाला? तुम्हाला परतायला बराच वेळ लागला. मी तोपर्यंत जागी राहण्याचा प्रयत्न केला, पण नकळतपणे डोळा लागला. तुम्हाला जोसेफिन आंटी आल्याचे सांगायचे राहूनच गेले. त्यामुळे तुम्हाला माडीवर तुमच्या खोलीत झोपायला लागले. डायना शहाणपणाने यावर काहीच व्यक्त झाली नाही. ब्रेकफास्ट झाल्यावर ॲनी लगेच घरी गेली. दुपारी उशिरा मारेलाच्या कामासाठी मिसेस लिंड यांच्या घरी जाईपर्यंत तिला बॅरेनच्या घरातील झालेला रणधुमाळीविषयी काहीच कल्पना नव्हती. मिसेस लिंड यांनी गेल्या गेल्या ॲनीला फैलावर घेतले. तर काल रात्री तू आणि डायनाने म्हाताऱ्या जोसेफिन बॅरीला म्हणे मरणाचे घाबरून सोडले आहे. मगाशी जोसेफिन म्हणत होती, नेमका काय प्रकार घडला? डायनावर तर फारच संतापली होती. नाही, यात डायनाचा काहीही दोष नव्हता. मीच शर्यत लावली होती, ॲनीने कबुली दिली. तरी मला वाटलेच की हे तुझेच डोके असणार. मिसेस लिंड आपला अंदाज अचूक ठरल्याच्या समाधानात म्हणाल्या. मगाशी डायनाची आई आली होती, तेव्हा सांगत होती, अगोदरच मिस जोसेफिन कडक स्वभावाबद्दल प्रसिद्ध आहे. ती त्यात झोपत असताना अचानक अंगावर झेप घेतलेली तिच्या तब्येतीला पण त्रासाची ठरली. महिनाभर राहायला म्हणून ती आली होती, पण आता उद्या लगेच परत जाणार आहे. डायनाशी तर तिने बोलणेच सोडून दिले आहे. डायनाच्या संगीत शिक्षणाचा खर्च ती करणार होती, पण आता अशा धटिंगण मुलीसाठी काहीही करणार नसल्याचे तिने घोषित केले आहे. अरे रे, मी किती दुर्दैवी मुलगी आहे. माझ्याकडून सारख्या काही ना काही चुका होतात आणि आता तर त्यामुळे माझी प्रिय मैत्रीण अडचणीमध्ये आली. असे का होते? याबद्दल मिसेस लिंड तुम्ही मला काही सांगू शकाल का? तू खूप निष्काळजीपणाने आणि धांदरडपणे वागतेस. जो विचार मनात येतो त्याच्या परिणामांची तमा न बाळगता धाडकन करून किंवा बोलून मोकळे होतेस. या कारणांमुळे तू नेहमी अडचणीत येतेस असे मला वाटते. शिवाय तू सतत विचारात आणि नवनवीन कल्पना करण्यात बुडून गेलेली असतेस. खरे तर एखादी कल्पना किंवा मनात स्फुरते तेव्हा एकदम भारी वाटते. जर तुम्ही विचार अथवा कल्पना करण्याचाच त्याग केला तर मग नवीन काहीही घडणे अशक्य आहे. मिसेस लिंड, तुम्हाला असे कधीच काही वेगळे सुचत नाही का? मिसेस लिंड यांनी समंजसपणे मान हलवली आणि म्हणाल्या, त्याबरोबरच तुला परिणामांचा पण विचार करायला पाहिजे. निदान उडी मारण्यापूर्वी आपण कुठे उडी मारतोय हे तरी पाहायला हवे. मिसेस लिंड यांचा सल्ला ॲनीला कितपत मानवतो यात शंकाच होती. त्यांच्याकडून निघताना ती बॅरेनच्या घराकडे तिची पावले आपसुकच वळली. दारात डायना भेटली. जोसेफिन आंटी खूप रागावले आहेत का?
ॲनीने कुजबुजत विचारले. होय, बैठकीच्या खोलीच्या बंद दाराकडे घाबरून डायना म्हणाली. खरोखरच ती प्रचंड संतापलेली होती. मला खूपच बोलणी खावी लागली. माझ्या इतकी वाईट मुलगी कुठे पाहिली नाही असे म्हणत होती. मला चांगली शिकवण दिली नाही म्हणून आईबाबांची पण चांगलीच खरडपट्टी काढली. आता लगेच निघून जाणार आहे. मला फारसा फरक पडत नाही, पण आई बाबा तिच्या बोलण्याने बरेच दुखावले गेलेत आणि माझ्यामुळे ती मुक्काम लगेच हलवणार म्हणून काळजी करत आहेत. यात तुझी काहीच चूक नव्हती. या प्रकरणात दोषी मी आहे हे तू सांगायला हवे होतेस, ॲनीने विचारले. छे छे, मी असे कसे म्हणेन? मी तुझ्यावर सर्व दोष टाकून स्वतः सही सलामत बाहेर पडण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. आणि दोषच द्यायचा झाला तर तुझ्या इतकीच मी पण दोषी होते. ठीक आहे, मी स्वतः जाऊन त्या सर्व खुलासा त्यांच्याकडे करते, ॲनी म्हणाली. ॲन शर्ली, तू असं काहीच करणार नाहीस. तसे झाल्यास ती तुला जिवंत खाईल. मी अगोदरच घाबरले आहे. मला जास्त घाबरून सोडू नकोस. तोफेच्या तोंडी जायची माझी तयारी आहे, पण मला हे करायलाच हवे. ही माझी चूक होती आणि मला कबूल करावी लागेल. सुदैवाने मला चूक कबूल करण्याचा सराव आहे. ठीक आहे, ती खोलीत आहे, डायना म्हणाली. तुला हवे असल्यास तू आज जाऊ शकतेस. मी काही धाडस करणार नाही आणि तू जे करत आहेस त्यांचा काही फायदा होईल असे मला वाटत नाही. ॲनीने सिंहाच्या गुहेत शिरण्यासाठी मनाची तयारी केली आणि बैठकीच्या खोलीच्या दाराकडे निर्धाराने गेली आणि हळूच दार ठोठावले. आत या, एक कठोर स्वर ऐकू आला. ॲनी आत आली. मिस जोसेफिन बॅरी, एक बारीक चणीच्या, जुन्या शिष्टाचारात मुरलेल्या, एक कडक शिस्तीच्या श्रीमंत वृद्ध स्त्री होत्या. सध्या फायरप्लेसजवळ विणकाम करत बसल्या होत्या. काल रात्री त्या प्रसंगामुळे आलेला राग अजूनही शमला असल्याचे दिसत नव्हते. सोनेरी फ्रेमच्या चष्म्यातून 2 रागी डोळे डायनाला पाहण्याच्या अपेक्षेने दाराकडे वळले. कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी धैर्य एकवटून एक अनोळखी मुलगी दारात उभी होती. तू कोण आहेस? मिस जोसेफिन बॅरींनी प्रश्न केला. मी ग्रीन गॅबल्सची ॲनी आहे, थरथरत्या आवाजात ॲनी म्हणाली. तुम्ही ऐकणार असाल तर मी माझ्या चुकीची कबुली देण्यासाठी इथे आली आहे. कोणत्या चुकीची कबुली? काल रात्री आपल्या बेडवर उडी मारण्याच्या चुकीला मी जबाबदार आहे. मी जर तसे सुचवले नसते तर डायना कधीच अशी वागली नसते याची मला खात्री आहे. मिस बॅरी, डायना ही खूप सभ्य, सुसंस्कृत मुलगी आहे. त्यामुळे माझ्या चुकीसाठी तिला दोष देणे अन्यायकारक आहे हे आपण लक्षात घ्यावे अशी मी आपणाकडे प्रार्थना करते. अन्यायकारक? दुसऱ्या कोणी सुचवले असले तरी डायनाने अंथरुणावर उडी तर मारलीच ना. सभ्य सुसंस्कृत मुलगी असे चुकीचे कसे काय वागू शकते? आम्ही गंमत करत होतो, ॲनीने आपली बाजू लढवत राहिली. मिस बॅरी, आम्ही क्षमायाचना मागितली आहे. आता तुम्हीच आम्हाला माफ केले पाहिजे. कसे करून डायनाला क्षमा करा. तिला संगीत शिकू द्या. तिला मनापासून संगीत शिकण्याची इच्छा आहे. एखादी गोष्ट करण्याची मनापासून इच्छा असेल आणि जर ती इच्छा पूर्ण नाही झाली तर कसे वाटते?
याची मला पूर्ण कल्पना आहे. तुम्हाला कुणावर रागवायचे असेल ना तर ते माझ्यावर रागवा. मला लोकांचा राग सहन करण्याची लहानपणापासूनच सवय आहे. डायना आपला राग सहन करू शकणार नाही. मिस जोसेफिन बॅरीच्या डोळ्यातील राग थोडा निवळल्यासारखा दिसत होता, पण तरीही थोड्या कठोरपणे त्या ॲनीला म्हणाल्या, माझी तुम्ही निव्वळ गंमत करत होता. या गोष्टीवर विश्वासच नाही. आम्ही कधी लहानपणी असली गंमत केली नाही. एकतर मी एवढ्या मोठ्या खडतर प्रवासानंतर थकून झोपले होते आणि त्यात तुम्ही दोघींनी एकदम अंगावर उडी मारल्याने माझी काय हालत झाली हे तुम्हाला माहीत नाही. मला खरोखरच माहीत नाही, पण मी कल्पना करू शकते. तुम्हाला खूप त्रास झाला असणार, यात शंका नाही. पण आमच्या बाजूने विचार केला तर त्रास आम्हाला पण झालाय. तुम्ही फक्त कल्पना करावी की आमच्या जागी तुम्ही असता तर तुम्हाला कसे वाटले असते. त्या पलंगावर कोणी झोपले असेल याची आम्हाला काही कल्पनाच नव्हती. उडी मारल्यावर जेव्हा तुमचे किंचाळणे ऐकू आले तेव्हा आम्हाला मरण्याची भीती वाटली. अतिशय भयंकर असा अनुभव होता. आम्हाला गेस्ट रूममध्ये झोपायला परवानगी दिली होती, पण आम्ही झोपू शकलो नाही. तुम्हाला अशा भव्य बेडरूममध्ये झोपायची सवय आहे. तुम्हाला त्याची अपूर्वाई असण्याचे कारणही नाही. पण जर तुम्ही एक अनाथ मुलगी असता आणि तुम्हाला अशा घरात पाहुणे म्हणून राहण्याचा सन्मान मिळाला असता आणि त्याऐवजी अशी फटफजिती झाली असती तर तुमच्या मनाची काय अवस्था झाली असती. एव्हाना मिस जोसेफिन बॅरीचा सगळा राग निघून गेला होता आणि त्या हसू लागल्या. तो आवाज ऐकल्यावर किचनच्या दारात बेचैन होऊन उभ्या असलेल्या डायनाच्या जीवात जीव आला. तिला मोठा दिलासा मिळाला. माझ्या कल्पनाशक्तीला बहुधा न वापरल्याने गंज चढला असावा, पण तू म्हणतेस ते पण बरोबर वाटते. आपण कोणत्या बाजूने विचार करतो त्यावरून आपले मत बनते. इथं बस आणि मला तुझी संपूर्ण माहिती सांग, मिस जोसेफिन बॅरी प्रेमळपणे म्हणाल्या. मला माफ करा, आता मी इथे जास्त वेळ थांबू शकत नाही. मला तुमच्याबरोबर बोलायला आवडले असते, पण आता घरी मारीला माझी वाट पाहत असेल. ती एक अतिशय दयाळू स्त्री आहे. माझे पालनपोषण योग्य प्रकारे होण्यासाठी दक्ष आहे. पण तसे पाहिले तर हे काम इतके सोपे नाही. आपल्या बेडवर मी मारलेल्या उडीबद्दल तुम्ही मारीलाला जबाबदार धरू नये. पण मी आपला निरोप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करते की आपण डायनाला माफ करावे आणि आपल्याला जितके दिवस ॲव्हनलीमध्ये राहायचे तितके दिवस राहावे. आमच्यावर रागावून लवकर जाऊ नये. तू जर अधूनमधून मला भेटायला आणि माझ्याबरोबर गप्पा मारायला येणार असशील तर मी माझा बेत बदलेन. त्या दिवशी संध्याकाळी जोसेफिन आंटीने डायनाला एक सुंदर ब्रेसलेट दिले आणि घरच्या मंडळींना सांगितले, फक्त त्या मुलीची म्हणजे ॲनीची चांगली ओळख व्हावी म्हणून थोडे दिवस इथे थांबण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्याबरोबर छान वेळ गेला आणि मनाची करमणूक पण झाली. माझ्या आयुष्यात गमती जमती करून हसवणारी आणि मन प्रसन्न करणारी व्यक्ती दुर्मिळ आहे. आणि नंतर नोकर मंडळींना प्रवासासाठी केलेली बांधाबांध सोडून परत सामान त्यांच्या खोलीमध्ये ठेवायला सांगितले. त्यानंतर मिस बॅरी महिनाभर राहिल्या. यावेळी त्यांचे वास्तव्य घरातील सर्वांना नेहमीपेक्षा जास्त अनुकूल वाटले. ॲनीची त्यांच्याबरोबर चांगलीच मैत्री झाली. त्यांच्या नीरस आयुष्यात अवखळ पण निर्व्याज्य अशा बालपणातील आनंदाची नव्याने ओळख झाली. परत आपल्या गावी परतताना मिस जोसेफिन बॅरीने ॲनीला निक्षून सांगितलं, जेव्हा कधी तू आमच्या गावात येशील तेव्हा तू मला भेटायला यायला पाहिजे. मी माझ्या सर्वात मोठ्या गेस्ट बेडरूममध्ये तुझी झोपायची व्यवस्था करेन. मिस बॅरी यांच्या मनात माझ्याविषयी
एक प्रकारची आत्मीयता वसत होती. ॲनीने मारिलाला सांगितले. परंतु त्यांच्याकडे पाहिल्यावर तसे वाटत नव्हते. पण ते खरे नव्हते. तसे की मॅथ्यूच्या बाबतीत सुरुवातीला जाणवले नाही, पण नंतर मात्र त्यांची ममता जाणवली. तसे पाहायला गेले तर या जगात कनवाळू प्रेमळ माणसे दुर्मिळ नाहीत. त्यांचा शोध घेतला तर अशा अनेक व्यक्ती नक्कीच सापडतील.